मामा मामीचा ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला, त्यामुळे त्यांची मुलगी पायल आमच्यासोबत राहू लागली. जेव्हापासून ती आली होती, घरातले सर्व काम तीच करत असायची. घराच्या छतावर चूल होती. त्या चुलीवर संध्याकाळी ती 15 माणसांच्या चपात्या करायची. तेव्हा तिची अवस्था खूपच खराब असायची. घरात माझ्या बहिणी वहिनी होत्या, पण त्या काहीच काम करत नव्हत्या. एक दिवस पायलची तब्येत ठीक नव्हती, म्हणून तिच्या मदतीसाठी मी छतावर गेलो. परंतु समोरचे दृश्य पाहून माझी शुद्धच हरपली, कारण छतावर तर माझे मामा मामी गावाला राहत होते. माझ्या आईला भेटण्यासाठी ते शहरात बसमध्ये येत होते, तेव्हाच त्यांच्या बसचा ॲक्सिडेंट झाला. बसमधल्या प्रवाशांचा मृत्यू झाला होता. त्यात माझ्या मामा मामीचा सुद्धा समावेश होता. माझ्या मामाला म्हणजे माझ्या आईला आईवडील नव्हते. मामा मामीला फक्त एकच मुलगी होती, पायल. ते तिघेच गावाला राहायचे. मामा मामी गेल्यावर माझ्या आईबाबांनी त्यांच्या गावी जाऊन त्यांच्या शेवटच्या विधी पार पाडल्या होत्या. परंतु येताना जेव्हा आईवडील घरी आले, तेव्हा त्यांच्यासोबत पायल होती. बहुतेक ती माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठी असेल. ती 18 वर्षांची होती आणि मी 17 वर्षांचा होतो. तिने हातात एक छोटीशी बॅग पकडली होती आणि हुसमरून रडत होती. सारखी माझ्या आईच्या गळ्यात पडून म्हणत होती, आत्या, आई बाबा मला एकटीला सोडून का निघून गेले. माझी आई तिला समजावून सांगायची. माझ्या वहिनीने पायलला जबरदस्तीने जेवण भरवले होते. ती तर तिच्या दुःखात एवढी बुडाली होती की काहीच खाऊ पिऊ शकत नव्हती. तिला बघून तर मला खूप दुःख होत होते, परंतु मी फक्त तिला सहानुभूतीचे 2 शब्द बोललो होतो. माझे 2 भाऊ होते, ज्यांचे लग्न झाले होते. 2 बहिणी होत्या, एकीचे लग्न झाले होते आणि एक कुमारिका होती. आई तिच्यासाठी स्थळं शोधत होती. मी सर्वात छोटा होतो. काही दिवस तर पायलला सर्वजण दिलासा देत होते, परंतु एक दिवस मोठी वहिनी तिला म्हणाली की तू जर अशीच बसून राहिलीस तर तुला खूप त्रास होईल. तुला स्वतःला घरकामात गुंतवून घेतले पाहिजे, म्हणजे तुला तुझ्या आईबाबांची आठवण येणार नाही. पायल म्हणू लागली, मी गावाला असताना शिकत होते. आमच्या गावाला कॉलेजसुद्धा होते, परंतु पायलच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. वहिनी म्हणू लागली, लिहून वाचून तू काय करणार आहेस. शेवटी घरातली कामच तर करायची आहे. आई म्हणू लागली, माझ्या दोन्ही मुली 10वी पर्यंतच शिकल्या आहे. एकीची तर मी लग्न केले आणि दुसरीला स्थळ शोधत आहे. आमच्याकडे शिक्षणाला महत्त्व दिले जात नाही. मुलीला तर घरातले कामच यायला हवे ना. आईच्या बहिणीचे बोलणे ऐकून पायल शांत झाली, परंतु तिला बघून मला असे वाटत होते की तिला शिक्षणाची खूप आवड होती. असो, मी माझ्या आईला म्हणालो, आई, पायलला पुढे शिकू दे की. जर मामा मामी जिवंत असते तर नक्कीच तिला पुढे शिकवले असते. माझे बोलणे ऐकून आई मला ओरडू लागली. म्हणू लागली, तिच्यावर दया करण्याची तुला काहीच गरज नाही. अरे, मुलींना शिकवून त्यांना कुठे नोकरी करायची असते. 10वी 14वी नाहीतर 16वी पर्यंत शिकू दे. शेवटी त्यांना घरातली कामच करावी लागतात. तुला अजून या गोष्टींविषयी काहीच माहिती नाही. तू बायकांच्यात मध्ये बोलत नको जाऊस. आईचे बोलणे ऐकून मी शांत बसलो. हळूहळू घरातील सर्वच कामं पायलच करू लागली. माझ्या दोन्ही वहिनी तिच्यावर सत्ता गाजवू लागल्या. एक वहिनी म्हणायची, पायल, पीठ चांगलं मळून घे, चपात्या मऊ यायला हव्यात. तर दुसरी वहिनी म्हणायची, पायल, असे कर, चपात्या केल्या की लगेच तांदळाची खीर बनव. माझ्या तिन्ही मुलांना खीर खूप आवडते. माझी बहीण म्हणायची की संध्याकाळच्या चहाची जबाबदारी पायलवरच टाकायला हवी. ती चांगला चहा बनवते. उन्हाळ्याचे दिवस चालू झाले होते, त्यामुळे आमची चूल घराच्या छतावर बनवली होती. सकाळ आणि संध्याकाळच्या चपात्यांची जबाबदारी पायलवरच होती. ती घरात पीठ मळायची आणि वर घेऊन जायची. 2 तासानंतर जेव्हा ती चपात्या बनवून खाली यायची, तेव्हा तिची अवस्था खूपच वाईट झालेली असायची. खाली आल्यानंतर सगळ्यांना जेवण वाढावे लागत होते तिला. घरातले सर्व लोक जेवण करायचे आणि आपापल्या खोलीत निघून जायचे. पायल सगळ्यांची खरकटी ताटं उचलायची आणि किचनमध्ये नेऊन ठेवायची. मग भांडी घासायची. भांडी घासून फ्री झाली की माझे बाबा तिला चहा बनवायला सांगायचे. पायल चहा बनवून बाबांना द्यायची. मग अंगणात सगळ्यांचे हांतरून पायललाच टाकायला लागायचे. तेव्हा रात्रीचे 12 वाजून जायचे आणि मग एवढं सगळं केल्यानंतर ती झोपून जायची. सकाळी मी कॉलेजला जाण्यासाठी उठायचो तर तीच मला नाश्ता बनवून देत होती. बाकी सगळे लोक झोपलेले असायचे. एक दिवस पायल मला म्हणाली,
मला तुझी जुनं पुस्तकं दे ना. तेव्हा मी तिला म्हणालो, तू त्या पुस्तकांचे काय करणार आहेस? पायल म्हणू लागली, मला पुस्तकं वाचायची आहेत, मला शिकायचे आहे. मी तिला म्हणालो, पण तुझ्याजवळ वेळ तरी असतो का? तेव्हा पायल म्हणाली, वेळ मी काढेल, तू फक्त तुझी जुनी पुस्तकं मला दे. मी तिला माझी सर्व जुनी पुस्तकं देऊन टाकली, परंतु माझ्या दोन्ही वहिनी तिला 1 मिनिटसुद्धा वेळ देत नव्हत्या. त्यांची बारीक सारीक कामं पायललाच करायला सांगत होत्या. त्यांच्या लहान मुलांना जेवण भरवायला सुद्धा पायललाच सांगायच्या. मला आश्चर्य या गोष्टीचे वाटायचे की माझी आईसुद्धा वहिनीला काहीच बोलत नव्हती, कारण पायल ही तिच्या सख्ख्या भावाची मुलगी होती, तरीही आईला तिची दयाच येत नव्हती. एक दिवस माझ्या बहिणीला पाहायला काही पाहुणे येणार होते, परंतु जेव्हा त्यांनी पायलला पाहिले तेव्हा माझ्या बहिणीऐवजी पायललाच त्यांनी पसंत केले. तिचा हात मागू लागले. हे पाहून माझी आई खूप चिडली होती. तिला खूप राग आला होता आणि बहिणीला तर एवढा राग आला होता की ती रागाच्या भरात पायलला खूपच वाईट साईड बोलू लागली आणि आईला म्हणू लागली, ही पायल तिची आदा तिचे नखरे दाखवण्यासाठी जाणून बुजून त्या पाहुण्यांसमोर आली. आई, जोपर्यंत ही आपल्या घरात आहे, मला नाही वाटत की मला कोणी पसंत करेल किंवा माझे लग्न होईल. मी तिथेच बसलो होतो, माझ्या नोट्स तयार करत होतो. मी माझ्या बहिणीला म्हणालो, अगं देवाला तरी घाबर, काय या बिचाऱ्या मुलीवर कसलाही आरोप करतेस? माझ्यासमोर तू स्वतःच तिला म्हणाली होती की बाहेरचे चहाचे कप घेऊन ये, आणि आता जर ते लोक पायलला पसंत करून गेले आहेत तर तू हिच्यावर का आरोप लावत आहेस? त्या बिचारीची काय चूक आहे? मी असं बोलल्यावर दीदी माझ्यावरच चिडली. म्हणाली, तू गप्प बस, तुला नाही माहिती की ही किती चालाक आहे. तिने स्वतः चांगलं तोंड धुवून, डोळ्यात काजळ लावून, ओठांवर लिपस्टिक लावून त्या लोकांसमोर आली होती. मग मी सुद्धा दीदीला म्हणालो, दीदी, घरात जर कोणी पाहुणे येणार असेल तर सगळे लोक तयार होतातच ना? आपल्या दोन्ही बहिणींनी सुद्धा मेकअप केला होता ना? मग तू तिलाच का बोलत आहेस? दीदी म्हणाली, तू का बायकांच्या मध्ये मध्ये बोलत आहेस रे? माझी आई सुद्धा म्हणाली, निखिल, तुला शांत बसवत नाही का? आणि जोपर्यंत तुझ्या या दीदीचं लग्न होत नाही, मी या पायलचे लग्न थोडीच करेल. माझा मोठा भाऊ सुद्धा म्हणाला, अरे पण या पायलचे लग्न करण्याची काय गरज आहे? अजूनही हिला 3-4 वर्ष असेच राहू दे. आधी तिला घरातली कामं तर चांगल्या प्रकारे शिकू देत. याच दिवसात माझी मोठी दीदी सुद्धा प्रेग्नेंट राहिली. तेव्हा तिच्या सासरच्या लोकांनी तिला माहेरी पाठवले. माझी मोठी बहीण तर बेडच्या खाली पायसुद्धा ठेवत नव्हती. पाणीसुद्धा पायलकडून मागून आपल्या बेडवरच प्यायची. म्हणायची की डॉक्टरांनी सांगितले आहे की आराम कर, आणि मी इथे आराम करायलाच आले आहे. पूर्ण दिवस पायल घनचक्कर झालेली असायची. कधी कोणी तिला आवाज द्यायचे तर कधी आई म्हणायची, माझ्या पायांना तेल लावून दे ना. कधी मोठी बहीण म्हणायची की माझं डोकं दुखत आहे, दाबून दे. तर कधी दोन्ही बहिणी म्हणायच्या, अजूनपर्यंत तू स्वयंपाक केला नाहीस, चपात्या बनवल्या नाहीस. ती दोघं कामावरून येतच असतील. खूप काम चोर आहेस तू. प्रत्येक मिनिटाला सगळे पायलला बोलायचे आणि तिच्याकडून कामं करून घ्यायचे. एक रात्री जेव्हा मी झोपलो होतो तेव्हा रात्री मला थोडा रडण्याचा आवाज आला. मी उठलो तेव्हा बघितले की पायलच्या अंथरुणावर कोणीच नव्हते. जेव्हा मी रडण्याच्या आवाजाला ऐकत ऐकत स्टोर रूमपर्यंत पोहोचलो तेव्हा बघितले की पायल आपल्यासमोर मेणबत्ती लावून पुस्तक वाचत होती आणि रडत होती. मी तिला म्हणालो, तू या वेळेला इथे काय करत आहेस? झोपायचे नाही का? तेव्हा पायल म्हणाली, माझ्या पूर्ण शरीरात खूप वेदना होत आहेत. अंगणात झोपूशी वाटत नाही, थंडी वाजत आहे. तेव्हा मी तिला म्हणालो, मग पुस्तक का वाचत बसली आहेस? तेव्हा पायल म्हणाली, पूर्ण दिवस पुस्तक वाचायला वेळच मिळत नाही, त्यामुळे विचार केला की थोडं वाचावे, पण डोकं खूप दुखत आहे आणि हातपायसुद्धा खूपच दुखत आहेत. पायलचा चेहरा खूपच उतारला होता. मी जेव्हा तिच्या कपाळावर हात ठेवला तेव्हा तिला ताप आला होता. मी तिला लगेच म्हणालो, अगं तुला तर खूप ताप आला आहे. तेव्हा पायल म्हणाली, हो, त्यामुळेच माझ्या शरीरात वेदना होत आहेत, थंडीसुद्धा वाजत आहेत. मी लगेच किचनमध्ये गेलो आणि फ्रीज उघडला. त्यातून दूध बाहेर काढले आणि तिला गरम करून ग्लासमध्ये प्यायला दिले. हे सगळं बघून ती माझ्याकडे टक लावून पाहू लागली आणि म्हणाली, सकाळी आत्या ओरडेल की दूध कोणी प्यायले आहे. मी म्हणालो, मग मी सांगेन मी तुला दूध प्यायला दिले होते, तू घाबरू नकोस. मी तिला दूध प्यायला दिले आणि त्यासोबत एक पेनकिलर गोळीसुद्धा दिली. ती गोळी खाऊन ती झोपून गेली.
सकाळी जेव्हा सगळेजण पायल पायल आवाज देत होते तेव्हा पायल आजारी असल्यामुळे उठूच शकली नव्हती. मी कॉलेजला गेलो होतो. जेव्हा परत आलो तेव्हा तिला भांडी घासताना पाहिले तेव्हा मला तिचे खूपच वाईट वाटले. ती भांडी धुवत होती आणि सोबतच आपले अश्रू पुसत होती. मी तिला म्हणालो, हे तू काय करत आहेस? तू आजारी आहेस ना? तेव्हा पायल म्हणू लागली, काय फरक पडतो, काम तर करावेच लागते ना. मग मी सुद्धा तिला लगेच म्हणालो, का नाही फरक पडत? आमच्या घरी जेव्हा कोणी आजारी असते तर तो काहीच काम करत नाही, मग तू का करत आहेस? चल उठ इथून. मी तिच्या हातांवर पाणी टाकले जे साबणाच्या फेसने भरले होते. मग तिचा हात पकडून तिला कॉटवर झोपवले. जेव्हा हे दृश्य वहिनीने पाहिले तेव्हा म्हणू लागली, तू हिला कॉटवर का झोपवत आहेस? मी वहिनीला म्हणालो, वहिनी तुम्हाला दिसत नाही का, ती तापाने फणफणली आहे आणि ती गार पाण्यात काम करत आहे. तेव्हा वहिनी म्हणाली, मग तुला का एवढी तिची दया येत आहे? मी म्हणालो, जर तुम्हा लोकांना काहीच दिसत नसेल तर मला तिच्यावर दया करावीच लागते ना. जेव्हा तुम्ही आजारी असता तेव्हा तुम्ही सुद्धा तुमच्या खोलीतून बाहेर येत नाही, दिवसभर झोपून राहता. माझे बोलणे ऐकून वहिनी म्हणू लागली, या मुलीसाठी तुमचे खूपच तोंड चालते हो. मी सुद्धा रागात म्हणालो, हो चालते, मग काय. असो, काही वेळानंतरच माझी मोठी बहीण पायलला आवाज देऊ लागली. म्हणू लागली, अगं ये पायल, बहिरी झाली आहेस का गं? माझा तुला आवाज ऐकू येत नाही का? मला नाश्ता बनवून दे. मी माझ्या मोठ्या बहिणीच्या खोलीत गेलो. ती बेडवर पडून फोनवर आपल्या नवऱ्यासोबत बोलत होती. मी तिला म्हणालो, तुला काय असा जगावेगळा आजार झाला आहे की तुला स्वतःला चहासुद्धा बनवता येत नाही? तेव्हा ती म्हणू लागली, तुला माहिती नाही का मी प्रेग्नेंट आहे? मग मी म्हणालो, प्रेग्नेंट आहे तर मग आजारी आहेस का? का तुला कोणता रोग झाला आहे? प्रेग्नेंट तर खूप साऱ्या महिला होतात. उलट लग्नानंतर जास्त करून महिला प्रेग्नेंट होतातच. तर मग तुझ्यासारखं घरातलं काम सोडून बेडवर पडून राहत नाही. माझे बोलणे ऐकून मोठ्या दीदीला खूपच राग आला होता. म्हणू लागली, तुझा आता जास्त तोंड चालायला लागला आहे. बाहेर जा आणि त्या पायलला मला नाश्ता बनवण्यासाठी सांग. मी दीदीला म्हणालो, ती तुमची मोलकरीण नाही आहे. तिला खूप ताप आला आहे. तुम्हा लोकांना कोणालाच तिची दया येत नाही. इतक्यात तिथे माझी आईसुद्धा आली होती. म्हणू लागली, तुला का तिची एवढी दया येत आहे रे? अरे सकाळीच मी तिला नाश्त्यानंतर गोळी खायला दिली होती. आता तिचा ताप उतरला आहे. तिला थोडा तरी ताप आला तरी नाटक करते आणि तू तिच्यावर एवढी दया दाखवू नकोस, कळाले ना. माझी आई उलट मलाच ओरडू लागली होती. माझी छोटी बहीणसुद्धा तिथे आली आणि म्हणू लागली, आई निखिलला जरा सांभाळून राहायला सांग. त्याला तिची खूपच दया येते. ती पायल खूपच चालाक मुलगी आहे. ती तिची आदा दाखवून नखरे करून याला फसवेल. मी तिला फक्त एवढंच म्हणालो, जरा तोंड सांभाळून बोलत जा. मी घरात सर्वात छोटा होतो त्यामुळे माझ्या बोलण्याला एवढे महत्त्व दिले जात नव्हते. आजारपणात सुद्धा पायलकडून घरातली सगळी कामं करून घेण्यात आली. भांडी आणि चुलीवर चपात्यासुद्धा तिच्याकडूनच बनवून घेतल्या. संध्याकाळी जेव्हा ती चपात्या बनवण्यासाठी छतावर गेली तेव्हा खूप दमून गेली होती. तापामुळे डोळ्यातून पाणी येत होते. कदाचित ती रडत होती. नक्कीच आपल्या नशिबाला कोसत असेल की जर आईबाबा जिवंत असते तर तिचे आयुष्य असे नरक झाले नसते. मामा मामी तिची खूप काळजी घेत असायचे. आपल्या बापाची ती एकुलती एक मुलगी होती. मामा मामी तिचा खूप लाड करायचे. मला आठवू लागले की मामा मामी तिचे किती नखरे पुरवत होते. मी एक खोल श्वास घेतला आणि विचार केला की मलाच आता छतावर जायला हवे आणि तिची मदत करायला हवी. घरातल्या कोणालाच तिची दया येत नव्हती. परंतु जसा मी वरती गेलो समोरचे दृश्य पाहून माझी शुद्धच हरपली. कारण ती चुलीजवळ बेशुद्ध अवस्थेत पडली होती. हे दृश्य पाहून मी धावत तिच्याकडे गेलो होतो. बघितले तर चपाती चुलीवर जळाली होती. मी पायल पायल आवाज देऊन तिला उठवू लागलो, परंतु ती शुद्धीत नव्हती. मी छतावरून खाली वाकून आईला वहिनीला आवाज देऊ लागलो. आपल्या वहिनींना सुद्धा आवाज दिला. सगळे छतावर आले होते. पायलला बेशुद्ध अवस्थेत पाहून सगळे टेन्शनमध्ये आले होते. कोणी तिच्या चेहऱ्यावर पाणी शिपडत होते तर कोणी तिला आवाज देत होते, परंतु तिला शुद्धच येत नव्हती. मग वहिनींनी आणि माझ्या आईने मिळून तिला खूप मुश्किलने उचलले आणि खाली घेऊन गेले. तिला कॉटवर झोपवले तेव्हा तापामुळे ती थरथर करत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते.
सारखी सारखी आपल्या आईला आवाज देत होती, तर कधी आपल्या बाबांना आवाज देत होती. म्हणत होती, तुम्ही मला सोडून का निघून गेले? मला सुद्धा तुमच्यासोबत घेऊन जायचे होते ना. पायलची अवस्था पाहून मला तिचे खूप वाईट वाटत होते, परंतु माझ्या घरच्यांच्या हृदयात तिच्यासाठी थोडीसुद्धा दया नव्हती. सकाळ होताच आईने तिला दवाखान्यात जाण्यासाठी तयार व्हायला सांगितले. आई तिला डॉक्टरकडे घेऊन गेली. काही दिवस गोळ्या औषधं खाऊन ती ठीक झाली होती, परंतु पुन्हा घरातली सर्व कामं तीच करायला लागली होती. हळूहळू दिवस असेच निघून जात होते. छोट्या बहिणीसाठी जे स्थळ येत होते ते पायलला पाहताच तिला पसंत करायचे. खूप चांगल्या घराण्यातून तिच्यासाठी स्थळं आली होती, परंतु माझ्या आईचा तोच हट्ट होता की तिच्या मुलीच्या अगोदर ती पायलचे लग्न करणार नाही. डिलिव्हरीनंतर माझी मोठी बहीण तिच्या घरी निघून गेली होती. याच दिवसात एका स्थळाला माझी बहीण खूप पसंत पडली. माझी आई खूप खुश झाली होती आणि दीदीच्या लग्नाच्या तयारीला लागली. सर्व लग्नाची तयारी पायलनेच केली होती. आता लग्नघरात किती कामं असतात हे वेगळं सांगण्याची काहीच गरज नाही. ते सर्व काम आई पायलकडूनच करून घेत होती. मला तिच्यावर खूपच दया येत होती. आता तर तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळं पडायला लागली होती. चेहऱ्याचा रंगसुद्धा सावळा होऊ लागला होता. माहिती नाही कधीपर्यंत तिच्यासोबत हा अन्याय होणार होता. माझी इच्छा नसूनही मी हे सर्व काही सहन करत होतो. मला माहितीच पडले नाही की कधी माझ्या हृदयात पायलसाठी वेगळ्या फिलिंग्स येऊ लागल्या. ती मला आता आवडू लागली होती. माझ्या मनात तिच्याबद्दलची दया कधी प्रेमात बदलली कळालेच नाही. तसे तर ती माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठी होती, पण मी तिच्यावर प्रेम करू लागलो होतो. मी या गोष्टीची वाट पाहत होतो की माझे कधी शिक्षण पूर्ण होईल आणि मी नोकरीला लागेल. तेव्हा मी माझ्या पप्पांना म्हणेल की माझे लग्न तिच्यासोबत लावून द्या. जसे माझे शिक्षण पूर्ण झाले, मला चांगल्या ठिकाणी नोकरीसुद्धा मिळाली. आमच्या शहरापासून 2 तासाच्या अंतरावर माझे ऑफिस होते. त्यामुळे मी सकाळी लवकर उठायचो आणि ऑफिसला जात होतो आणि संध्याकाळी रात्री घरी परत यायचो. एकदा जेव्हा मी रात्री घरी आलो होतो तेव्हा आईने मला पेढा चारला. म्हणू लागली, अभिनंदन, पायलचे लग्न ठरले आहे. हे ऐकताच मला तो पेढा विष वाटू लागला होता. असे वाटू लागले होते की कोणीतरी माझे तोंड कडू केले आहे. मी हैराण होऊन माझ्या आईकडे पाहू लागलो, परंतु शांत बसलो की तिचे लग्न ठरले आहे. परंतु मला धक्का तेव्हा बसला जेव्हा मला कळाले की माझ्या आईने तिचे ज्या ठिकाणी लग्न ठरवले होते तो तरुण मुलगा नसून 2 मुलांचा 45 वर्षांचा माणूस होता. त्याची बायको वारली होती. मुलं मोठी होती. त्याला सांभाळायला कोणी नव्हते. त्यामुळे माझ्या आईने पायलचे लग्न त्याच्यासोबत ठरवले होते. त्या दिवशी रात्री पायल स्टोर रूममध्ये रडत होती. मी सुद्धा खूप टेन्शनमध्ये आलो होतो. मी जेव्हा स्टोर रूममध्ये गेलो तेव्हा मला बघून ती अजूनच जास्त रडायला लागली. मला म्हणू लागली, निखिल, मला हे लग्न करायचे नाही. मी तिला म्हणालो, तू रडू नकोस पायल, मी तुझ्यासाठी नक्कीच काही ना काही करेल. मी सकाळीच आईसोबत बोलेल. तेव्हा पायल म्हणाली, मी तुझ्या पाया पडते निखिल, कसंही करून हे लग्न थांबव. मला त्या म्हाताऱ्यासोबत लग्न करायचे नाही. सकाळी जेव्हा ही गोष्ट मी आईला सांगितली तर ती मलाच ओरडू लागली. म्हणू लागली, तू घरगुती गोष्टींमध्ये लक्ष देऊ नकोस. मी म्हणालो, पण आई, पायलमध्ये अशी काय कमी आहे की तू तिचे लग्न एका म्हाताऱ्यासोबत लावून देत आहेस? आई म्हणाली, अनाथ मुलींचे अशाच ठिकाणी लग्न होत असते. अरे, उलट त्यांचे आभार मान, कारण त्या म्हाताऱ्याने तिला पसंत केले. जास्त प्रश्न उत्तरं विचारली नाहीत. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या म्हाताऱ्याला हुंडासुद्धा नको आहे. आपण तिला हुंडा कुठून देऊ शकतो रे? मी आईला म्हणालो, का? जर तू तुझ्या मुलींना हुंडा देऊ शकतेस तर पायलला का नाही देऊ शकत? ती सुद्धा तुझ्याच सख्ख्या भावाची मुलगी आहे ना. माझी आई म्हणू लागली, अरे पण तुला का तिची एवढी दया येते? तू तिचे कंपॅरिझन स्वतःच्या बहिणींसोबत करतो. अरे, तुझ्या बहिणींचे आई वडील अजून जिवंत आहेत, त्यामुळे त्यांना हुंडा दिला आहे. त्यांचे लग्न धूमधडाक्यात केले आहे. पण पायलचे आई वडील कुठे जिवंत आहेत? मी आईला म्हणालो, पायलच्या हिस्स्यावर आलेली जमीन कोणाजवळ आहे? माझ्या या प्रश्नावर आई माझ्या चेहऱ्याकडे आश्चर्याने पाहू लागली. मी लगेच तिला म्हणालो, नक्कीच तुझ्याकडे आणि बाबांकडेच असेल ना. तुम्ही ती जमीन विकून टाका
आणि तिचे लग्न एका चांगल्या ठिकाणी करून द्या आणि त्या पैशांनी तिचा हुंडासुद्धा द्या. माझी आई म्हणू लागली, ती जमीन विकून आम्ही पैसे आमच्याजवळ ठेवले आहेत. किती वर्षापासून ती आपल्या घरात खात पित आहे, फुकट राहत आहे, सुखात जीवन जगत आहे. मग याच्यात काहीच खर्च झाला नाही का? आईचे असे बोलणे ऐकून तर आईच्या विचारांवर मला दुःख होत होते. आईला मी म्हणालो, आई, 2 वेळेचे जेवण ती या घरात इतकी मेहनत करून खात आली आहे, ते सुद्धा तुम्ही तिच्या बापाच्या पैशांनी खायला घालत आला आहात का? किती दुःखाची गोष्ट आहे ही. जर तुम्हा लोकांना पायलला हुंडा देण्यासाठी इतके टेन्शन येत असेल तर असे करा, माझे लग्न पायलसोबत लावून द्या, मग तुम्हाला हुंडासुद्धा द्यायला लागणार नाही. हे ऐकताच माझ्या आईने माझ्या कानाखाली मारली आणि ओरडू लागली, मी का तुझे लग्न एका अनाथ मुलीसोबत लावून देईल? मला काय वेड लागला आहे का? मी म्हणालो, जर तू हे लग्न लावून दिले नाही तर मी जबरदस्ती तिच्यासोबत लग्न करेल, कारण ती सुद्धा बालिक आहे आणि मी सुद्धा बालिक आहे. ही गोष्ट मी माझ्या बाबांना सुद्धा सांगितली. माझ्या बाबांना काहीच अडचण नव्हती. वहिनींनी सुद्धा आईला समजावून सांगितले की लग्न झाले तर चांगलंच आहे ना, पायल आयुष्यभर आपली मोलकरीण बनून राहील. परंतु या लोकांना माहिती नव्हते की माझा प्लॅन काय आहे. माझ्या बाबांनी माझे आणि पायलचे लग्न ठरवले तेव्हा पायल माझ्याकडे आश्चर्याने बघत होती. आता माझ्यासोबत बोलतसुद्धा नव्हती. उलट मला पाहता स्टोर रूममध्ये निघून जात होती. 1 महिन्यानंतर माझे लग्न बाबांनी तिच्यासोबत लावून दिले. याच दिवसात मला मोठ्या कंपनीत नोकरी सुद्धा मिळाली होती. लग्न झाल्यानंतर पायल खूपच नर्वस झाली होती. मला म्हणू लागली, निखिल, तू माझ्यासोबत लग्न का केलेस? मी तर तुझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठी आहे. मी तिला म्हणालो, मोठी आहे तर काय झालं, आपलं लग्न तर झालं आहे ना. पायल म्हणू लागली, कदाचित तुला माझी दया आली आहे, त्यामुळेच तू माझ्यासोबत लग्न केले आहेस. मी तिला म्हणालो, का? मी असे का करेल? तू सुंदर आहेस, तरुण आहेस आणि स्वभावाने खूप चांगली आहेस. माझ्या मामाची मुलगी आहेस. मी उलट स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या बाबांनी माझी गोष्ट ऐकली, मला नकार दिला नाही. पायल म्हणू लागली, जर मामांनी आपल्या लग्नाला परवानगीच दिली नसती तर तू काय केले असते मग? मी तिला हसून म्हणालो, त्यांना मनवण्याचा मी खूप अजून प्रयत्न केला असता, तरीही त्यांनी परवानगी दिली नसती तर तुला पळून नेले असते आणि कोर्टात जाऊन लग्न केले असते. मग सगळ्यांनी तुला सून म्हणून स्वीकारलेच असते. त्यांच्याकडे दुसरा पर्यायच उरला नसता. माझे बोलणे ऐकून पायल हसू लागली. ती आज पहिल्यांदा हसली होती. मी पहिल्यांदा तिच्या चेहऱ्यावर इतके सुंदर हास्य पाहिले होते. ती म्हणू लागली, तू माझ्यावर इतकं प्रेम करतोस निखिल? मी म्हणालो, हो, प्रेम करत होतो, करत आहे आणि यापुढेही प्रेम करत राहील. ती म्हणू लागली, पण माझे आयुष्य तर जसे पहिले होते तसेच राहणार. तुला माहिती आहे वहिनी काय म्हणत होती? म्हणत होती की आता तर पायल आपल्या घरातच राहील, संपूर्ण आयुष्य आपली सेवा करत राहील आणि निखिल शहरात जाऊन नोकरी करेल. मी पायलला म्हणालो, त्यांना जे बोलायचे आहे ते बोलू दे, तू ऐकू नको. मी जो विचार करून ठेवला आहे तेच मी करणार. लग्न झाल्यानंतर 1 महिना तर मी काहीच नाही केले. लग्नानंतर 2 दिवसच फक्त पायलचा लाड केला गेला होता. 1 महिन्यानंतर मी माझ्या बाबांना म्हणालो, शहरात मला जिथे नोकरी लागली आहे तिथून रोज इथे येणे जाणे मला खूप अवघड जात आहे. माझे बोलणे ऐकून आई म्हणू लागली, हो का? काहीच हरकत नाही, तू आठवड्यातून एकदा इकडे चक्कर मारत राहा. मी आईला म्हणालो, नाही, आठवड्यातून 1 दिवस येणेसुद्धा खूप अवघड आहे. मी फक्त महिन्यातून एकदा चक्कर मारू शकतो. तेव्हा आई म्हणाली, ठीक आहे ना, मग आता तुला चांगली नोकरीच मिळाली आहे तर सोडूही शकत नाही. 1 महिना तर 1 महिना. मी आईला म्हणालो, मी माझ्यासोबत माझ्या बायकोला पायलला घेऊन जाणार आहे. माझ्या या बोलण्यावर आईलाच काय सगळ्या घरच्यांना आश्चर्य वाटले. सगळ्यांनीच या गोष्टीला नकार दिला, पण मी कोणाचाच नकार ऐकला नाही. मी जबरदस्ती पायलला माझ्यासोबत शहरात घेऊन गेलो. ती सुद्धा खूप खुश होती. आमचे छोटेसे घर होते ज्याला पायलने खूप छान पद्धतीने सजवले होते. ती मला म्हणायची, निखिल,
तू माझ्याशी लग्न केलेस, माझं जीवन स्वर्ग झाले. मी तुझे उपकार कधीच विसरू शकणार नाही. पण खरं तर हे आहे की ती माझ्या आयुष्यात येऊन माझेच आयुष्य स्वर्ग झाले आहे. तिने माझे आयुष्य स्वर्ग बनवले आहे. ती माझी खूप काळजी घ्यायची, माझ्यावर खूप प्रेम करायची आणि अशा प्रकारे आमचा संसार दिवसेंदिवस फुलत चालला होता. माझं हेच म्हणणं आहे की एका नवऱ्याला आपल्या बायकोसाठी असे पाऊल उचलायलाच हवे ना. याच्यात काही चुकीचे नसते, बरोबर ना? तर तुम्ही मला कमेंट्स करून नक्की सांगा की पायलसोबत मी लग्न करून आणि लग्नानंतर तिला माझ्यासोबत शहरात नेऊन बरोबर केली की चूक? तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल. धन्यवाद.